प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याच्या संदर्भातली एक न्यायालयीन लढाई जी आहे ती सलील देशमुख गेल्या 15 वर्षापासून लढत आहेत। त्या संपूर्ण न्यायालयीन खटल्याला त्यांना यश आलेलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव आहेत सलील देशमुख, त्यासोबतच नागपूर जिल्हा परिषदेत देखील सदस्य आहेत। सलील देशमुख आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात बातचीत करण्याकरता। संत्रा उत्पादक शेतकरी हा विदर्भात सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे। संत्र्याची उलाढाल मोठी होते, त्याची प्रक्रिया करणारे अनेक कारखाने आहेत, परंतु काटोल मतदारसंघात गेल्या 15 वर्षांपासून तो कारखाना नाही। तो कारखाना MIDC कडे मिळावा यासाठी तुम्ही न्यायालयीन लढाई लढली, ती कशा पद्धतीने लढली आणि न्यायालयाचा एक दिवसापूर्वी काय निकाल लागलेला आहे? गेल्या 15 वर्षापासून अलायन्स ॲग्रो संत्रा प्रक्रिया केंद्र हा काटोल येथे डोंगरगाव रोड इथून याची न्यायालयीन लढाई त्या ठिकाणी चालू होती। गेल्या 15 वर्षापासून ही न्यायालयीन लढाई चालू असताना अनेक वेळा आम्ही या कोर्टात गेलो, अनेक वेळा आम्ही बैठका घेतल्या। MAIDC महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या बैठकासुद्धा आमच्या अनेक वेळा त्यांच्या दालनात, त्यांच्या कार्यालयात सन्माननीय कृषी मंत्री, सन्माननीय तत्कालीन सचिव या सगळ्यांकडे सातत्यपूर्ण आमच्या त्या ठिकाणी बैठकासुद्धा झाल्या। पण मग सांगताना आनंद होतो की वेळ का लागला, पण कालच्या शर्मिला देशमुख मॅडम जे आमचे जस्टिस होते त्यांच्या माध्यमातून काल एक चांगला निकाल आपल्याला आला। या निकालामध्ये सांगण्यात आलं की येत्या 4 आठवड्याच्या आत तुम्हाला ती जमीन पुन्हा महाराष्ट्र ॲग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हस्तांतरण करायचे आणि बरेचसे पैसे 50-60 लाख रुपये बरेचसे पैसे MAIDCने सुद्धा त्या ठिकाणी लिक्विडिटरचे भरलेत। आता आनंदाची गोष्ट आहे की हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना, मोठा दिलासा विदर्भवाल्यांना, आमच्या काटोल नरखेडवाल्यांना त्या ठिकाणी भेटला असताना येणाऱ्या दिवसामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होणार या गोष्टीची सगळ्यांना आनंद आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देखील नागपूर जिल्ह्यातून येतात। खरं तर नागपूर जिल्ह्यामध्येच काटोल हा मतदारसंघ आहे, त्याचं नेतृत्व तुम्ही आणि तुमचे वडील गेल्या अनेक वर्षांपासून करतात आहेत। मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या विकास प्रक्रियेकडे किंवा शेतकऱ्यांच्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष नाही का? कारण की संत्रा हा महत्त्वाचं उत्पादन जे आहे ते विदर्भातल्या पट्ट्यात मानलं जातं, खास करून नागपूरला संत्रा नगरी म्हटलं जातं। आज मी सलील देशमुख म्हणून जे पाठपुरावा मी केला आहे या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड आहे, त्याचे इतिवृत्त आहे, त्याचे त्या ठिकाणी पत्र आहेत, त्या पत्रांवरचे रिसिव्ड आहेत, असलेले फोटो आहेत आणि असलेल्या प्रत्येक गोष्टीचे दाखले, प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा सगळ्या या गोष्टीवर आहे। पण एखाद वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री जे मागील 14 ते 19 पर्यंत पण होते आणि त्याच्यानंतर आताही ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी काय बैठक घेतली का, यांनी काय त्याच्याबद्दल माहिती घेतली का, तर असं तुम्हाला कुठंच दिसून पडत नाही। फक्त एखाद वेळेस कधीतरी येऊन जाऊन निवडणुकीमध्ये आले आणि भाषणं केले तर त्यांनी मार्ग सुटत नसतो। याच्यासाठी पाठपुरावा करावा लागतो, याच्यासाठी बैठका घ्याव्या लागतात, अधिकाऱ्यांना आदेश द्यावे लागतात, इंटरेस्ट घ्यावा लागतो। पण हा संत्रा प्रक्रिया केंद्र आपल्या भागामध्ये पुनर्जीवित होण्यासाठी या पद्धतीनं कुठल्याही सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचा कुठलाही पुढाकार घेतला नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आता 15 वर्षाची ही तुमची न्यायालयीन लढाई पूर्ण झालेली आहे। आता तुमच्या मतदारसंघाला संत्रा प्रक्रिया कारखाना मिळणार आहे, त्यामुळे कशा पद्धतीने तुमच्या संपूर्ण काटोल नरखेड मतदारसंघाची भरभराट या निमित्ताने होईल आणि शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल का? आजच मी सन्माननीय कृषी मंत्र्यांना पण भेटायचा प्रयत्न केला, आज ते कदाचित तिकडे नसतील। येणाऱ्या दिवसामध्ये पुन्हा मी त्यांना भेटणार, पुन्हा आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांना विनंती करणार की आता याची न्यायालयीन अडचण दूर झाली आहे। आता कुठंतरी महाराष्ट्र शासनाची मेहरनजर, महाराष्ट्र शासनाची मदत या कारखान्याला त्या ठिकाणी लागणार आहे आणि या लागल्याच्या नंतर निश्चित रूपाने हा कारखाना पूर्ववत सुरू होईल, शेतकऱ्यांना न्याय भेटेल, शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटेल, शेतकऱ्यांच्या संत्रा, मोसंबी, लिंबू वर्गीय या सगळ्या पदार्थांना एक हक्काचा बाजारपेठ, हक्काचे बाय प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक्स हे सगळे हळूहळू त्या ठिकाणी आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुढे नेऊया आणि पुढे नेऊन त्या ठिकाणी संत्र्यावर जो प्रक्रिया हा एक मोठा विषय सातत्यानं राहिला आहे, हा पुढे नेण्यासाठी हा मार्ग मोकळा झाला असं मला त्या ठिकाणी वाटतं। मुख्यमंत्री मात्र सगळं राजकारण करतात का? कारण की जवळपास 6-7 महिने झाले आता सरकार येऊन, संत्रा उत्पादकांचा देखील प्रश्न तुम्ही मार्गी लावताय, तोही कोर्टात जाऊन न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही ती सगळी पार पाडतायत। मुख्यमंत्री मग काय करतात हा सगळा प्रश्न आहे। ज्या पद्धतीने तुम्ही महाविकास आघाडीमध्ये होता त्यावेळेस तुमचे वडील राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास झाला,
त्याच्या अगोदरपासून म्हणजे 14-15 वर्षापासून ही न्यायालयीन लढाई लढताय. एकीकडे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी न्यायालयीन लढत होता, तुम्ही स्वतःसाठी देखील न्यायालयीन लढत होता. मुख्यमंत्री कुठेतरी या सगळ्या विकासाच्या मार्गाला आडकाठी लावत होते. मला असं वाटतं मुख्यमंत्र्याचं काम आडकाठी लावणं नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी याच्यावर इंटरेस्ट घ्यायला पाहिजे होता, मुख्यमंत्र्यांनी याच्यावर पुढाकार घ्यायला पाहिजे होता. आणि अशा पद्धतीचं कुठलंही दिसत नाही. नुसती घोषणा आणि नुसतं नवीन काहीतरी जुमले हेच त्या पद्धतीने आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये असलेलं दिसतं. कुठल्याही नेत्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही, त्याचा दाखला नाही, त्याची रिसिव्ह कॉपी नाही, त्याचा पाठपुराव्याचा कुठलंही एक इतकुसं थेंब पण त्या ठिकाणी आपल्याला पाहाल की त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून दिसलेलं नाही. आणि एवढा मोठा प्रकल्प आहे, एवढं महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यासाठी यांनी इंटरेस्ट घेणं त्या ठिकाणी गरजेचं होतं. पण यांनी अजिबात त्या ठिकाणी कुठेही या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आणि आपण म्हणता संत्रा प्रक्रिया, मी आपल्याला सांगतो संत्रा मोसंबी याचे भाव काय होतं यार आपण पाहाल. आज आमचा संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक हा पण मोठ्या अडचणीत होता. आणि या संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादकांना ठीक आहे याचं प्रक्रिया तर झालीच पाहिजे, पण त्याच्यासोबत त्यांच्या मालाला सुद्धा भाव भेटला पाहिजे. आपल्या मालाला सुद्धा भाव देण्यामध्ये हे सरकार अपयशी राहिलं आहे. आणि मोठी निराशा आमच्या नागपूर जिल्हा, वरुड बाजूचा असलेला कारंजा, नागपूर जिल्ह्यातील असलेला काटोल, नरखेड, मोर्शी, इथं या भागात असलेला कळमेश्वर, या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक आहेत. आणि आज घोर निराशा संत्रा उत्पादक, मोसंबी उत्पादक, लिंबूवर्गीय उत्पादकांची भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या बद्दल आहे. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. तब्बल 15 वर्षाची न्यायालयीन लढाई जी आहे ती सलील देशमुख यांनी जिंकलेली आहे. अखेर आता काटोल मतदारसंघामध्ये संत्र्यावर प्रक्रिया करणारा कारखाना जो आहे तो पुनरुज्जीवित होणार आहे. आणि तो कारखाना जो आहे तो पुढच्या 4 आठवड्यामध्ये MIDCकडे हस्तांतरित करण्याच्या संदर्भातले निर्देश जो आहे तो आता कोर्टाने दिला आहे. त्यामुळे एक मोठी लढाई जी आहे ती आम्ही जिंकलेलो आहोत, कारण की शेतकऱ्यांच्या बाजूने आणि सामान्य जनतेच्या बाजूने लढण्याचा प्रण आम्ही घेतला आणि त्या पद्धतीने आम्ही लढतोय. सरकार मात्र सगळ्याच गोष्टीचं राजकारण या निमित्ताने करताना पाहतंय, असं मत जे आहे ते सलील देशमुख यांनी आपल्याशी व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.